नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला क्वेश्चन पेपर जनरेट कसं करायचा नोटबुक LMच्या साहाय्याने हे आज तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे. तर आपल्याला क्वेश्चन पेपर जे असतात तर 11th आवरला जर का समजा आपल्याकडं वेळ नसेल आणि क्वेश्चन पेपर जनरेट करायचा असेल आपल्याला, तर नोटबुक LM हा जो गुगलनी प्रोव्हाइड केलेला एक ॲप्लिकेशन आहे. तर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण विदिन फ्यू मिनिट्स आपण क्वेश्चन पेपर तो जनरेट करू शकतो आणि अगदी उपयुक्त आणि त्याला जो काय आपल्याला सोर्स द्यायचा असतो तो सोर्स आपण आपल्या टेक्स्टबुकचा सोर्स देऊन आपण तो क्वेश्चन पेपर जनरेट करू शकतो. तर आपण ती प्रोसेस बघूया. चालतं. तर मित्रांनो, सोर्स ॲड करायचा म्हणजे काय करायचं नेमकं? तर सोर्स ॲड करणं म्हणजे आपल्याला टेक्स्टबुक किंवा वेबसाईट किंवा तुम्ही तुमची स्वतःचे डॉक्युमेंट जे आहेत तेही तुम्ही सोर्स म्हणून देऊ शकता. तर इथं आपण काय करणार आहे, तर इथं आपण सोर्स म्हणून ई-बालभारती ही जी वेबसाईट आहे शासनाची, तर त्या शासनाच्या वेबसाईटवरून ई-बालभारतीमधून एक बुक डाउनलोड करणार आहे आपण, जे बुक असणार आहे 11वीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं. तर तुम्ही ती प्रोसेस बघा. आता सोर्स डाउनलोड करून झाल्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती पुढची स्टेप आहे की आपल्याला नोटपॅड LM जे आहे ते नोटपॅड LMवर जाणं आणि नोटपॅड LMमध्ये जाऊन आपल्याला पहिला नोटपॅड जे आहे आपलं ते नोटपॅड डॉक्युमेंट क्रिएट करणं. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ती प्रोसेस आपण पाहूयात. नोटपॅड LMला जाण्यासाठी पहिला तुम्हाला गुगल सर्च इंजिन इथं जाणं गरजेचं आहे. गुगल सर्च इंजिनला जाण्यासाठी google.com असं तुम्ही URL टाईप केला की तुम्ही गुगल सर्च इंजिनवरती जाता. गुगल सर्च इंजिनला गेल्यानंतर वरती तुम्हाला बरोबर राईटमोस्ट कॉर्नरला 9 डॉट्स दिसतात बघा. त्या 9 डॉट्सला तुम्ही जस्ट क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला बरेचसे ॲप्लिकेशनची लिस्ट येते. तर त्या ॲप्लिकेशनच्या लिस्टमधून नोटबुक LM हे निवडायचं. नोटबुक LM हे निवडल्यानंतर तुमच्यासमोर हा स्क्रीन दिसेल. ह्या स्क्रीनमध्ये क्रिएट न्यू हे जे टॅब आहे किंवा ते बटन आहे त्या बटनला क्लिक करायचं. क्रिएट न्यू ह्या बटनला क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये जे तुम्हाला सोर्स ॲड करायचे आहेत तर त्या सोर्सची लिस्ट तुम्हाला दिसेल. मग तुम्ही सोर्स फाईलच्या माध्यमातून देऊ शकता, वेबसाईटच्या माध्यमातून देऊ शकता किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही देऊ शकता. तर इथं मी आपला जो सोर्स आहे PDF फाईल आपण डाउनलोड केलेली, तर ती PDF फाईल मी इथं देतो आहे. ते बघून घ्या तुम्ही. थोडा इंटरनेटचा जरा थोडासा इथं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागतो फाईल डाउनलोड व्हायला. तर आता फाईल अपलोड झालेली आहे. सोर्स जो आहे तो सोर्स अपलोड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की सोर्स जो आहे स्टँडर्ड 11th IT टेक्स्टबुक हे जे आहे हे समोर तुमच्यासमोर दिसत आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला क्लिक करता तर एक समरी तुमच्यासमोर येते की त्या सोर्समध्ये काय काय आहे. आता ही समरी तुम्ही बघून घ्या. समरी बघून झाल्यावर आपल्याला जो पुढचा पार्ट आहे तो आहे क्वेश्चन पेपर जनरेट करण्याचा पार्ट. आणि तो क्वेश्चन पेपर जनरेट करण्यासाठी आपल्याला एक प्रॉम्प्ट देणं गरजेचं आहे.
तो क्वेश्चन पेपर देण्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट देणं गरजेचं आहे. त्याच्या आधी आपल्याला एक सेटिंग करणं गरजेचं आहे, ज्याला आपण आउटपुट सेटिंग म्हणतो. म्हणजे आपला क्वेश्चन पेपर जो आहे तो क्वेश्चन पेपर तयार झाल्यानंतर तो कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला त्याचा आउटपुट पाहिजे आहे, तर तो आउटपुट पण आपण इथं सेट करू शकतो सेटिंगमध्ये. तर मी इंग्लिश जे आहे हे इंग्लिश मी सेट करतो आहे आउटपुट. ठीक आहे, तर तो सेव्ह केला आणि त्यानंतर आता मला प्रॉम्प्ट देणं गरजेचं आहे. तर इथं बघा मी प्रॉम्प्ट द्यायला सुरुवात केलेली आहे. प्रॉम्प्ट व्यवस्थित बघून घ्या आणि प्रॉम्प्ट देऊन झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे की कमांड रन करणे. तर ती तुम्ही बघून घ्या. तर कमांड रन झाल्यानंतर नोटबुक LMनी मला हा क्वेश्चन पेपर जनरेट करून दिलेला आहे. आता काय नाही, आता तो क्वेश्चन पेपर जो आहे तो कॉपी करायचा आणि तो क्वेश्चन पेपर कॉपी करून मला वर्डमध्ये जाऊन पेस्ट करायचा आहे. आणि तो पेस्ट झाला की नॉमिनल फॉर्मॅटिंग आहेत ते नॉमिनल फॉर्मॅटिंग करावे लागतात, पेज सेटअप करावा लागतो, मार्जिन्स वगैरे सोडावे लागतात. तर ते सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि झालं तुमचा क्वेश्चन पेपर रेडी. तर कसं वाटलं मित्रांनो? जर का समजा तुम्हाला याच्यापासून काय मदत झाली असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.